नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती चॅनलवर आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक आपण व्हिडिओ पाहतो, त्या व्हिडिओमध्ये वेगवेगळी फळझाडे असतात किंवा मसाल्याचे पदार्थ झाडे असतात. ही आपण घ्यायची कुठे, हा खूप प्रश्न पडत असतो. तर मी ह्या प्रश्न सगळ्यांचा या ठिकाणी म्हणजे त्याचं उत्तर या ठिकाणी मी देतो. तर मी आता आलेलो आहे साई हायटेक नर्सरी सिंगापूर या ठिकाणी. तर ही नर्सरी आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये सिंगापूर या गावामध्ये. सासवडपासून 10 किलोमीटर एक गाव आहे आणि ह्या गावामध्ये नर्सरी आहे. तर ह्या नर्सरीवर सगळी फळझाडे जी आज आपण जगामध्ये अनेक ठिकाणची फळझाडे पाहतो ती सगळी या ठिकाणी मिळणार आहेत. तर आज माझ्यासोबत आहेत संजयजी कोरडे, हे जे साई हायटेकचे मालक आहेत, हे आहेत माझ्यासोबत. त्यांच्याकडून आज आपण सर्व फळझाडे किंवा मसाल्याची झाडे आहेत यांची माहिती घेऊया. आणि सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. तर थोडक्यात सांगा. आता आपली नर्सरी गेल्या 7 वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहे. तर आपल्याकडं आता जे बी झाडं आहेत म्हणजे 150 प्रकारची वेगवेगळी फळझाडे आहेत. आपल्याकडं फुलझाडे आहेत, मसाल्याची झाडे आहेत. तर त्या सर्वांचं मदर प्लॅन आपल्याकडे लावलेले आहेत आणि त्याची माहिती इथं म्हणजे लाईव्ह भेटते. कोणाला पाहिजे असेल तर कुठलं झाड पाहिजे, हे झाड पाहिजे, त्याचा मदर प्लॅन पाहून त्या झाडामध्ये किती वर्षामध्ये फळं येतात, काय येतात ते सर्व दाखवलं जातं. अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांना करतो. आणि आपली ही नर्सरी जी आहे ते परमपूज्य सुभाष पाळेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. कुठल्याही प्रकारचं आपण नर्सरीमध्ये केमिकल वापरत नाही. जीवामृत, घनजीवामृत याच्यावरती सर्व नर्सरी चालते. त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण इंडियामधून जे बी बाबा विषमुक्त ज्यांना अन्न लागतं ती लोक आपल्याकडून फळझाडं घेऊन जातात. इथं आपणासही कोणाला लागत असेल तर नक्की येऊन भेट द्या, सर्व नर्सरीची माहिती घ्या, नंतर रोपे पहा, आवडली तर नक्की घेऊन जावा. शेतकरी मित्रांनो, आता रोपे मी ह्या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहिजे असेल, अनेक शेतकरी कॉल करून सरांना विचारणार आहेत की रोपे ऑनलाईन म्हणजे आपण कुरिअरने पाठवू शकता का. तर सर तुम्ही कुरिअरने कशा स्वरूपात तुमची म्हणजे सुविधा असणार हे थोडक्यात सांगा आम्हाला जरा. कुरिअरने रोपे पाठवायचं म्हटलं तर जरा कमीत कमी एक 10 रोपं तरी पाहिजेत म्हणजे समोरच्या व्यक्तीला, म्हणजे कुरिअरवाल्याला द्यायला परवडतं इथून, कारण कुरिअर 10 किलोमीटर असतं जायला. आणि 10 रोपं असतील तर आपण पाठवू शकतो. त्याच्यामध्ये कुरिअरचा जे बी खर्च येईल तो ॲड होतो आणि पॅकिंगचा खर्च ॲड होतो. फक्त जे रोपांची आपली प्राईज असेल त्याच्यानुसार. ओके, त्यामुळे नक्की देऊ शकतो आपण. तर तुम्ही ऐकलं असेल की सरांकडून की तुम्हाला ह्या ठिकाणून कुरिअरची सुविधा ही नक्कीच भेटणार आहे. त्याकरता फक्त त्यांची एक कमीत कमी रोपे असे घेण्याची एक अट आहे, कारण की 1-2 रोपे ही पाठवू शकत नाही. तर तुम्ही नक्कीच सरांना कॉल करा आणि निश्चित रोपे आपली बुकिंग करा किंवा इथं येऊन स्वतः प्रत्यक्षात पाहून घ्या, हे नक्की मी सांगेन. तर आपण पुढची रोपे पाहू आता जरा. नमस्कार मंडळी, आता आपल्या मागं हे झाड आहे, बोराचं झाड आहे. आणि हे बोर कोणतं आहे आपण सरांकडून घेऊ माहिती यांची. कोणतं? नमस्कार, ही बॉल सिंदुरी म्हणून व्हरायटी आहे. तर ही व्हरायटी म्हणजे तुम्ही जर लागवड केल्यानंतर 1.5 वर्षामध्येच ह्याला फळं लागतात. 1.5 वर्षामध्ये एका झाडाला जवळजवळ 30-40 किलोपर्यंत फळं मिळतात. आणि 2 वर्षाचं झाड झाल्याच्यानंतर 70 किलोपर्यंत फळं मिळतात. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं 40 ग्रॅम ते 45 ग्रॅमपर्यंत फळ होतं. आणि याला जर थंडी पडली जास्त तर थोडासा ॲपलसारखा कलर येतो, जास्त येत नाही एवढा, पण थोडासा. आणि गोडी चविष्ट हे झाड आहे. आपल्याकडे हे झाडाचे रोपे मिळतात, तर आपल्याकडे त्याचा रेट 60 रुपये आहे. शेतकरी मित्रांनो पाहू शकता, माझ्या उंचीच्याही मोठी अशी आंब्याची झाड आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर सर ही आंबे झाडं कोणत्या जातीची? हे केशर जातीची आंब्याची झाडं आहेत. केशर. आणि ह्या साईडचं हे पण केशरच आहे. तर पाहू शकता किती उंचीला उंच झाड आहेत, म्हणजे लावल्यानंतर लगेच आपल्याला फळे खाण्याचा आनंद या ठिकाणी मिळणार आहे. तर आपण पुढची झाडं पाहूया. मध्ये जांभळं लागतात. याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची हार्वेस्टिंग मेमध्येच येते. मेमध्ये जांभळं चालू होतात, एप्रिल-मेलाच. त्याच्यामुळे लवकर आल्यामुळे मार्केटमध्ये त्याचा भाव चांगला मिळतो. आपण हे मेची जांभळं खाल्ली होती. जांभूळ हे पांढरं आहे आतून आणि चवीला एक गोड असे. आणि ही आपण जसं मोठे आपलं जांभळं पाहतो तसं नाही, कारण छोटं आहे थोडंसं शॉर्टमध्ये, पण गुढीला एक नंबर आहे. चला आपण पुढे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या ठिकाणी जर पाहिलं तर खूप काही व्हरायटी आहेत ह्या नारळाच्या. तर आपण सरांकडून माहिती घेऊया, नारळ किती दिवसामध्ये येतात आणि कोणत्या कोणत्या व्हरायटीच्या या ठिकाणी नारळ आहेत, सर सांगा. आता ही व्हरायटी पाहिली आपण तर ही ऑरेंडॉर्फ आहे, मलेशियन ऑरेंडॉर्फ. पाहू शकता आपण त्याचा नारळ किती मोठा आहे. त्याचं बियाणं जसं असतं तशा पद्धतीने फळं मिळतात. मोठ्या साईजचा असतो आणि ऑरेंज कलरचं आहे. ह्याचं हे साईज ऑरेंज म्हणजे ह्याला ऑरेंडॉर्फ म्हटलं जातं. त्याचप्रमाणे इथं हे हा येल्लो डॉर्फ आहे. आता पिवळसपणा आहे याला. तसंच या साईडला जे दिसतात ते ग्रीन डॉर्फचे आहेत. मलेशियन ग्रीन डॉर्फ अशा वेगवेगळ्या आपल्याकडं एक नारळाच्या 7 व्हरायटी आहेत, ज्याला फळं एक 4 वर्षामध्ये फळं लागतात लागवडीनंतर. ज्या डॉर्फ व्हरायटी आहेत त्याला. आणि जी उंच वाढणाऱ्या व्हरायटी आहे ना बानोली, तिला एक 6 वर्ष लागतं फळं लागण्यासाठी. आणि ह्या व्हरायटी आपल्याकडे सर्व 300 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. डॉर्फवाल्या व्हरायटी आणि देशी व्हरायटी 200 रुपयाला मिळते.
ज्या शेतकऱ्यांना ह्याच्याबद्दलची लागवड करायची आहे तर मी सरांचा नंबर देईन, त्याच्यावर आपण जाऊन सर संपर्क साधा आणि लागवड करायची असेल तर बिंदास यांच्याकडून रोपे घेऊ शकता. कारण की इतर नर्सऱ्यांच्या तुलनेत सगळ्या जगातील व्हरायटी या ठिकाणी आपल्याला जे फळ आहेत सगळ्या फळांच्या ठिकाणी व्हरायटी मिळणार आहेत. तर आपण पुढचे फळ पाहू. शेतकरी मित्रांनो, हे पहा एक प्रकारे आपल्याला शेतकऱ्यांना युनिकच फळ म्हणाला, कारण की कोणी खात नाही, आपण घेतही नाही सहसा. तर असं हे फळ आपल्याला पाहायला मिळतं. हे आहे स्टार फ्रूट. तर स्टार फ्रूटची थोडक्यात माहिती आपण सरांकडून घेऊ. सर सांगायचं, हे स्टार फ्रूट म्हणजे ह्याची कटिंग केल्याच्या नंतर स्टारसारखा आकार होतो, त्यामुळे त्याला स्टार फ्रूट म्हणतात. आणि लागवडीनंतर 1 ते 1.5 वर्षामध्येच याला फळं लागतात आणि सगळ्यात जास्त फायबर असणारं फळ आहे. म्हणजे आपल्याला अटॅक वगैरे, हे फळ रोज खाल्लं तर अटॅक वगैरे यायचं चान्सेस एकदम कमी होतात असे हे फळ. आणि आपण पाहू शकता लागवड केल्यापासून किती सण फळ लागतात? 1.5 वर्षात. 1.5 वर्षामध्ये हो. झटकीपट फळं खाण्याचा आनंद घेण्यासाठी आणि याची किंमत 150 रुपये आपल्याकडे एका रोपाची किंमत. तर शेतकरी मित्रांनो, ही जर पाहिली फळं तर आपल्याला वेगळीच फळं अशी जात दिसतात. तर हे आहेत चेरी. चेरी तर ही वेगळी चेरी आहे. आपण जे खातो नॉर्मल चेरी ती चेरी नाही, तर वेगळी चेरी. तर सर ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. आता ही चेरीचं झाड जे आहे ना, ह्याला लावल्यानंतर 2 वर्षानंतर फळं येतात. खायला थोडीशी आंबट आहे ही चेरी, परंतु आपल्याला मार्केटमध्ये चेरी आता घ्यायला गेलं तर 1000 रुपये किलो भेटते. पण त्याच्यापेक्षा ही चेरी खायला चांगली आहे. आपल्याकडे या चेरीच्या 3 व्हरायटी आहेत. म्हणजे एक स्वीटमध्ये पण आहे आणि हे थोडीशी आंबट आहे ती पण आहे. तर ह्याची किंमत आपल्याकडे 150 रुपये आहे. आणि एक झाड आपल्या परसबागेत किंवा शेतामध्ये लावलं तर आपल्याला घरी खाण्यासाठी भरपूर चेरी लागतात. हे आता ह्या झाडाला जवळजवळ 50 किलो चेरी मिळतात दरवर्षी. तर असं हे युनिक फळ आपल्याला पाहायला मिळालं. शेतकरी मित्रांनो, आज आपण ह्या ठिकाणी जर पाहिलं तर आंब्यांच्या अनेक व्हरायटी या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तसेच मसाल्याचे जे पदार्थ आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर मसाल्याच्या वेगवेगळ्या सर्व पदार्थ आपल्याला मसाल्याचे पाहायला मिळणार आहेत. तसेच जगभरातील सर्व प्रकारची फळे वाईज कमी ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायला मिळणार आहेत. तर मग नेऊ शकता, लावू शकता. तर तुम्हाला आता सरांकडून सविस्तर आपल्याला सगळ्या फळांची माहिती नावे मग घेऊ यांच्याकडून आणि त्याच्याबद्दल सर्व माहिती घेऊ. चला. आता हा आंबा जो आहे हा नामडॉक माई म्हणून आंबा आहे. हा आंबा आपल्या तोतापुरी आंब्यासारखा असतो थोडासा आणि एकदम व्हाईट कलरचा असतो. पिकल्यानंतर पांढरा असतो. त्याच्यानंतर हा ॲपल मँगो आहे. ॲपल मँगो म्हणजे याचा सेप पूर्ण ॲपलसारखा. हां, त्यामुळे त्याला ॲपल मँगो म्हणतात. ही थायलंडची व्हरायटी साधारण लावल्यानंतर किती सण चालू लावून काय किती सण चालू 3 वर्षांनी. 3 वर्षांनी सरासरी सगळे आंबे 3 वर्ष. 3 वर्षांनी. शक्यतो 2 वर्षात त्याला मोहर येतो, पण आपण तो काढून टाकायचा. झाडांची वाढ झाली पाहिजे. त्याच्यानंतर हा पाहू शकता काळ्या कलरचा आंबा आहे. म्हणजे हा फळच काळा, ब्लॅक कस्तुरी मँगो म्हणते त्याला. झाड बी पहा ते काळं आहे असं एकदम. त्याच्यानंतर हा पर्पल मँगो आहे. हा पर्पल मँगो तर म्हणजे ह्याची कीपिंग क्वालिटी वगैरे एवढी भारी आहे की म्हणजे तोडल्याच्या नंतर 15 दिवस पिकत नाही आंबा. आणि खायला बी खूप मियाजाकीच्या खालोखाल आंबा हा चालतो. आपल्याकडे त्याचे मदर प्लांट आहे, त्याचे तुम्हाला व्हिडिओ देतो त्याच्याबरोबर. चालतं. याच्यानंतर हा सर्वात महाग विकणारा आंबा मियाजाकी. जगभरातील सर्वात आंब्याचं महाग फळ म्हणजे मियाजाकी आंबा. लावल्यानंतर हा किती वर्ष येतो? त्याला 3 वर्षांनी. 2 वर्षांनी मोहर येतो, पण शक्यतो नाही घ्यायचा आपण. झाड जरा हे झालं चांगलं झालं पाहिजे. त्याच्यानंतर हा एक थाई कटमोनी म्हणून मँगो आहे. तर हे व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून 2दा आंबा येतो याला आणि खायलाही खूप गोड येतो. म्हणजे पाहू शकता आपण वर्षातून 2 वेळा आंबा खाण्याचा आनंद घेऊ शकता थाई कटमोनीमुळे. पुढचा आता R2E2 म्हणून ऑस्ट्रेलियाची व्हरायटी आहे. एकदम प्रसिद्ध ऑस्ट्रेलियामधली व्हरायटी आहे. तर हा खूप म्हणजे मार्केटला चालतो हा आंबा तिकडं ऑस्ट्रेलियामध्ये. ती व्हरायटी आपण एक आणलेली आहे. आणि या थाई क्यूजाय म्हणून आहे हा मँगो. हा बी थायलंडची व्हरायटी आहे. ही त्या थायलंडमधली चांगली व्हरायटी आहे. म्हणजे ते कोई नसते का? तो कोणता? नाही, कोय असते त्याच्यामध्ये. कोय सगळ्यामध्ये असते. आपल्यामध्ये एक थाई बनाना मँगो आहे, त्याच्यामध्ये कोय एकदम छोटी असते. त्याच्याबरोबर नंतर हे स्टार फ्रूट आहे. आपण आता जिथं ज्या झाडाची फळं पाहिली त्याचं हे रोप आहे. तर हे आंबे सरासरी या आंब्यांची 500 रुपये प्राईज आहे आत्ता. जे वेगवेगळे पाहू शकता. आणि ह्यांच्याकडं आपण म्हणतो सर्व प्रकारची फळझाडे या ठिकाणी पाहायला मिळतात. तर त्या ठिकाणी स्टार फ्रूट पाहिलं, त्या ठिकाणी बघा आता जायफळ आपल्याला पाहायला मिळत आहे. जायफळ किती वर्ष म्हणजे त्याला काय ते प्रोडक्शन कधी काय आपण घेऊ शकतो? जायफळाला 5 वर्ष लागतात. आणि शक्यतो जायफळामध्ये मेल आणि फिमेल असते, त्याच्यामुळे लावताना ती ना 4-5 झाडं लावायला लागतात. त्याच्यामध्ये मेल फिमेल निघतं की हे ग्राफ्टिंग नाही आहे. ग्राफ्टिंग असेल तर मग त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे आपल्याला पुढचं प्रोडक्शन घेण्यासाठी 4-5 झाडं लावायला. ठीक आहे. आता आपलं ही आपली ब्लॅकबेरी आहे. हे ब्लॅकबेरीचं झाड आहे. शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण ज्या इंस्टाग्रामला किंवा इतर ठिकाणी जे रोपे पाहतो, फळे पाहतो, तर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये
पुरंदर तालुक्यामध्ये सिंगापूर गावामध्ये नर्सरी आहे. सांगावं का वाटतं की कारण आपण जी बाहेरून लोक नर्सरीत म्हणजे फळझाडं घेतात, जसं की आता मी पाहिलं तर बेंगलोरच्या बंगालच्या नर्सरी खूप आहेत ज्या इंस्टाग्राम किंवा यूट्यूबच्या माध्यमातून फळझाडे विकतात. तर सांगायचं की आपल्याला त्या ठिकाणी खात्रीशीर रोपं मिळतील ह्याची काही शाश्वती नाही. तर आपण ह्या नर्सरीत कॉल करा आणि रेट पण छान आहेत, कारण की खूप काही मागणं आहेत, काहींचे वर खाली असतात. तर हे पाहू शकता. आता ही ब्लॅकबेरी बरोबर ना, ब्लॅकबेरी. तर हे जो रोप आपल्याला इथं जवळच मिळणार आहे. तर अशा अनेक रोप आहेत. आता लावल्यानंतर किती फळ येणार? ह्याला लगेच फळ येतं 6 महिन्यात. 6 महिन्यामध्ये ब्लॅकबेरी खाण्याचा आनंद घ्या. आता हे पुढचं जे आपलं आहे ते हे दालचिनी आहे. दालचिनी. दालचिनीचं म्हणजे कसं असतं, दालचिनीचं झाड आहे, ग्राफ्टेड झाड आहे आणि ह्याचं आपल्याला सालीपासूनच हे होतं. त्याच्यामुळे याला काही प्रॉब्लेम येत नाही की सावलीत पाहिजे किंवा याला उन्हाचा प्रॉब्लेम येतो. हे वाढल्याच्या नंतर एक 4-5 वर्ष झाल्यानंतर त्याच्या फांदीपासून साल निघते आणि त्याची दालचिनी तयार होते. दालचिनीच्या नंतर हे आपलं आहे समोरचं तमालपत्र. भाजीमध्ये वापर केला जातो. तमालपत्राचं झाड ही खूप छान आहे. म्हणजे प्रत्येकाने जरी परसबागेत एक झाड लावलं तरी तमालपत्र विकत घ्यायची गरज पडणार नाही. खूप पाला निघतो त्याला. जर आपल्याला सेंद्रिय आपण म्हणतो किंवा आपल्याला स्वतःचे जर काही मसाल्याचे पदार्थ हवे असेल तर नर्सरीला नक्की कॉल करा आणि प्रत्येक मसाल्याचे पदार्थ आपण घेऊ आणि त्या ठिकाणी आपल्याला ते लावू शकता. आता ह्या ठिकाणी हे वॉल स्पाइस ना. हां, हे वॉल स्पाइस आहे. वॉल स्पाइसमध्ये आता 5 प्रकारचे मसाले असतात. त्याच्यामुळे त्याचं काय शेतकरी मित्रांनो ह्याच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये 5 प्रकारचे मसाले आहेत. कोणते कोणते त्यातलं सांगता का जरा? तर त्याची नावं त्याची आठवायची नाही सगळे, पण लवंग, दालचिनी, विलायची वगैरे सर्व आहे त्याच्यामध्ये. तुम्ही वास जरी याचा घेतला तरी वास त्याच्यामध्ये. म्हणजे शेतकरी मित्रांनो हे आपण एक जर झाड घरी लावलं तर आपल्याला एक म्हणतो आपण 5 प्रकारचे मसाले एकाच पानामध्ये मिळणार आहेत. तर हे अशा प्रकारचं वॉल स्पाइस झाड आहे. हे बिर्याणी पत्तीचं झाड आहे. म्हणजे जसं तमालपत्र वापरतो त्या पद्धतीने हे तमालपत्राचीच वेगळी व्हरायटी आहे. याला बिर्याणी पत्ती म्हणतात. थोडीशी पानाची जाडी वगैरे चांगली असते. जे कडक पाने. हां, कडक पाने. आणि हे लावल्यानंतर त्याचे किती वर्ष आपण पानच त्याची 2 वर्षानंतर पानं काढली तरी चालते. आपण पानच वापरायची. त्याच्यानंतर हे लवंगचं झाड आहे. लवंगचं झाड फक्त लावता नाही ना त्याला, म्हणजे टेम्परेचरमध्ये लावलं तर येत नाही व्यवस्थित. सावलीमध्ये थोडं पाहिजे, 50% सावली तरी पाहिजे, म्हणजे ते चांगल्या पद्धतीने येतं आपल्याकडे. आणि हे साधारणतः त्याला लवंग किती वर्षांना लागणार आहे? लवंग 4 वर्षांनी लागते त्याला. शेतकरी मित्रांनो पाहू शकता असे वेगवेगळे आपल्या फळझाड येताना पाहायला मिळतात आणि मसाल्याची झाडं पण पाहायला मिळतात. आणि ही लिची. त्याच्यानंतर हे लिचीचं झाड आहे. हे फक्त उत्तर प्रदेश साईडला आपल्याला जर पाहायला मिळतं. आणि जे आपण मार्केटमध्ये आल्यानंतर लाल पाहतो, काही ठिकाणी स्प्रे मारला असतो. तर एक घरगुती झाड लावा आणि त्याचा फळ खाण्याचा आस्वाद घ्या. आणि हे झाड थोडंसं म्हणजे सावलीमध्ये जर असेल ना ह्याला पण, म्हणजे 35 टेम्परेचरच्या खाली असेल तर चांगल्या पद्धतीने फळधारणा नव्हते त्याला. हां. आता इथं पलीकडचं हे वॉटर ॲपल ना, आणि हे पॅशन फ्रूट. हे पॅशन फ्रूट पाहू शकता. याचा ज्यूस बनवला जातो. त्याचा वेल असतो हा. त्या ठिकाणी आपल्याला फळच पाहायला मिळतं डायरेक्ट. आता हे किती दिवसाचं आहे? हे आता 3 महिन्याचं आहे. 3 महिन्याचं. आणि साधारणतः पूर्ण झाड सेट होण्यासाठी किती लागतं? 1 वर्षामध्ये भरपूर फळं लागतात त्याला. आणि मोठं मांडव तयार होतं वरती. त्याला मांडव करायला लागतो. आणि याचा सरबत ज्यूस वगैरे केला जातो. खूप महाग विकला जातो ज्यूस वगैरे त्याचा. त्याच्यानंतर हे वॉटर ॲपल आहे, रेड कलरचं वॉटर ॲपल. आता हे लावल्यानंतर ह्याला फळ किती लागतात? 2 वर्षात. 2 वर्षात. ह्याचा रेट काय आहे? हे 150 रुपये. आणि हे आपलं पॅशन फ्रूटचा ते 120 रुपये. आणि लिचीचा 200 रुपये. लिचीचा 200 रुपये. आणि मसाल्याचे जे आहेत ना ते सगळे 150 रुपये. 150 रुपये. तर नक्की व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि जे आपलं झाड मागवायचे त्याचा रेट पण पहा आणि तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकता. आता हे काजू ना, काजूचं झाड आहे. काजूचं झाड आता माझ्याकडे मदर प्लॅन्टचं झाड आहे. त्या काजूला जवळजवळ 3 किलो काजू मिळाले एका झाडापासून 3ऱ्या वर्षी. हां, लावलं. हा कोणत्या जातीचा काजू आहे? हे वेंगुर्ला 4 आहे. वेंगुर्ला 4 आहे. ह्याचं काय किंमत आहे? ह्याची 200 रुपये किंमत आहे. तर आपण पुढचं झाड पाहत आहे इलायची. ह्याच्यानंतर ही विलायची आहे. तर विलायचीचं कसं कंदासारखंच होतं. हे काय उंच वाढत नाही. साईडनी नवनवीन कोंब येतात त्याला. आणि त्याची खाली विलायची खालीच लागते ना? हां, खालीच लागते. गव्हाच्या ओंबीसारखी अशी ओंबी येते. त्याला थोड्या छोट्या छोट्या विलायच्या लागतात. तर ह्याची खासियत म्हणजे हे टेम्परेचरमध्ये असेल तर फळं लागत नाही, फक्त नुसतं झाड वाढतं. त्याच्यासाठी ह्यालाही सावलीमध्ये पाहिजे झाड. आणि लावल्यानंतर विलायची साधारण किती दिवसांनी लागेल? 2 वर्षाने. 2 वर्षांनी. त्याची काय किंमत आहे? 150 रुपयाची. 150 रुपये. ही चेरीचं झाड आपण मगाशी लावलेलं फळ, जे चेरी पाहिली ती
शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना घ्यायचे किंवा ज्यांना घरासमोर लावायचे त्या ठिकाणी हे पाहू शकता चेरीज झाडे. ही माल्टा मोसंबी. माल्टा मोसंबी म्हणजे या मोसंबीची खासियत आहे, खायला स्वीट आहे, एकदम गोड आणि 2 वर्षात फळं लागतात. प्लस त्याच्या फळावरती समोरच्या साईडने एक गोल आकार असतो, जसा आपला डॉलर असतो त्या टाईपमध्ये, म्हणजे लक्षात येतं ते. त्याचंही झाड मी मदर प्लॅन तुम्हाला दाखवतो, समोर आहे आत्ता. आणि ह्याचे काय प्राईस आहे? त्याचे 150 रुपये प्राईज आहे. 150 रुपये. हे आपलं लिंबू दिसते का? लिंबू ते नाही, ते त्यातलंच आहे. त्यातलंच आहे का? म्हणजे आपलं आताच रटणे. त्याच्यानंतर मिरॅकल बेरी. हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं झाड आहे, मिरॅकल बेरी. ह्याचं फळ तुम्ही खाल्ल्याच्या नंतर पुढचा अर्धा तास काहीही खा तुम्ही, लिंबू खा, म्हणजे त्याच्यानंतर लिंबाचा पाला खा, गोडच लागणार तुम्हाला. म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे त्यांना हे जे कडू कारलं वगैरे खायला लागतं, तर ते खाल्लं शकत नाही त्यांनी. मग त्याच्यासाठी ह्याचं एक फळ खाऊन तुम्ही कारलं खाल्लं तरी तुम्हाला ते कारलं गोडच लागणार. बरं, तर मला विचारायचं आहे, ह्याला लावल्यानंतर किती सण फळ आहे? ह्याला 1 वर्षात, आत्ताही त्याच्या रोपांना फळ असतात. आपण बघूया एखादं फळ. आणि मला एक सांगायचं म्हणजे हे फळ खायला गोड आहे का आंबट आहे? गोड आहे. हेच ना मिरॅकल बेरीचं? हो. हे स्टार आवळा, म्हणजे याच्या फांदीला जो आवळा लागतो, राय आवळा ना? हां, राय आवळा, तो त्या आवळ्याचा झाड म्हणजे आपण जो खाण्यासाठी वापरतो तो, आणि जो ज्याच्यापासून लोणचं वगैरे किंवा इतर जे आपण बनवतो ते वेगळा फांदीला, आणि वर्षातून 2दा येतो तो ह्याला ना. हां, त्याच्याबरोबर हा एक आवळा आहे. हा आपला गावरान ना? नाही, हा रेड कलरचा आवळा आहे. ही एक थायलंडची व्हरायटी आहे. म्हणजे याचं फळ लाल आपल्या ह्याच्यासारखंच आहे बघा, झाडाचा कलर लाल आहे. आणि आपला साधा आवळा आहे ना जो N7 म्हणून, तो येतो. आणि ह्याचं फळच म्हणजे लाल असतंय त्याचं. त्याच्यानंतर हा नरेंद्र 7 म्हणून व्हरायटी आहे, नरेंद्र कृषी विद्यापीठाची. तर आणि हे आपलं गावरान म्हणजे आपल्या हो, आपला रेग्युलर आवळा. तर आता आवळ्यांचे रेट काय आहेत? आवळ्यांचे रेट 120 रुपये. हां. त्याच्यानंतर हे एक लिंबू दाखवतो तुम्हाला. झाडच घ्या इकडे. हे कुंभकाठ म्हणून लिंबू आहे. ह्या लिंबाला भयंकर लिंब लागतात. हे असं बघा, सालबी पातळ आहे एकदम, आणि लावल्याच्या नंतर म्हणजे कंटिन्यू लिंबच असतात त्याला. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता एक लिंबू दाखवतो. साईज हिची असते का? नाही, मोठी साईज आहे ती. छोटं झाड असल्यामुळे छोटी साईज आहे ना. सहज हाताने आपल्या छोट्या रबर बॉलगत हे लिंबू आहे. फोडून दाखवा किती वाटलंच तर. थोडंसं पिवळसर असतं आणि आंबट, खाऊन बघा वाटलंच तर. म्हणजे ईड लिंबू सारखं एक प्रकार म्हटलं तरी चालेल. हा ना, ईड लिंबू सारखं नाही, पण ईड लिंबू खूप मोठा संत्र्याच्या आकाराचा. तर हे पाहू शकता, आंबटही खूप आहे. आंबट, आणि हे आतून ऑरेंज मध्ये आहे. तर हे कोणतं लिंबू म्हणजे? कुंभकाठ. ह्याला किती दिवसांनी साधारण लागते? आताच फळ आले फळच, त्याला कंटिन्यू फळच असतात. उलट त्याची फळं तोडायची असतात ते. आणि हे आता हे आपलं हे काळी मिरीचा वेल आहे, काळ्या मिरीचा. आणि हे सूर्यनाम चेरी म्हणजे? सूर्यनाम चेरीचाच प्रकार आहे, जे आपण तिकडले झाड पाहिलं त्याच्यामधलेच हे सूर्यनाम चेरी म्हणून व्हरायटी आहे. स्टार सारखी असते थोडीशी. ह्याला कधी फळ लागतात काय? ह्याला 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर. आता इथं आपल्या साईडला बोर पाहिलं, आपण जे झाड पाहिलं आता तिकडलं ते ॲपल बोर, म्हणजे सुंदरी बॉल. तर ह्या ठिकाणी पाहू शकता, ही सर्व आपल्याला झाड आहे, रोपं पाहायला मिळतात. आणि हा नागपुरी संत्रा आपला ना? हो. ह्याच्याबद्दल काय आता सांगायची गरज नाही, मला वाटत नाही. हे पपनस, ते पपनस आहे. परत हे बटर फ्रूट म्हणतात ह्याला, म्हणजे जो आपला फणस, निर्फणस, जो भाजीसाठी वापरला जातो छोटा, तो हे फणसाचं झाड आहे. हे कापूर झाड ना? कापूरचं झाड आहे. अनेक ठिकाणी आपण म्हणतो कापूर देवाला लावायचा आहे. तर हे पाहू शकता, हे कापराचं झाड. ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं आहे त्यांनी ह्या ठिकाणी येऊन हे नक्कीच घ्या. आणि याच्याबद्दल हे लावल्यानंतर काय आपण काय काढून काय कापूर करू शकतो? कापराची प्रोसेस करण्यासाठी याला 20 वर्षात झाड झाल्यानंतर त्याच्या जे फांद्या असतात त्याच्यापासून ते फांद्यांचं जाळून त्याचं ज्या वाफेपासून कापूर तयार केला. ते लॉंग प्रोसेस आहे. परंतु हे झाड आता लोक कशासाठी वापरतात की हवा शुद्ध करण्यासाठी, ऑक्सिजनसाठी. असं म्हटलं जातं की बाबा हे झाड लावल्यानंतर त्याच्या 1 किलोमीटरची हवा ते शुद्ध करतं. पण 1 किलोमीटर नाही, पण आपल्या जरी परिसरातल्या आपल्या मंदिरात समोर लावलं एखादं गावामध्ये मंदिरापाशी, तरी तेवढं वातावरण शुद्ध राहण्यासाठी चांगलं. काहीतरी वेगळं झाड लावण्यापेक्षा, जसं की फायकस वगैरे जी बाहेरची झाड लावण्यापेक्षा आपली महाराष्ट्रीयन आपली देशी झाडे लावा, हे नक्की सांगेल. चालू करतो. ही मिस इंडिया म्हणून बोर आहे. मिस इंडिया म्हणजे बोरीचाच प्रकार आहे. जे बॉल सुंदरी आपण पाहिलं ना, आता त्याच्यातलीच एक व्हरायटी आहे मिस इंडिया म्हणून. ह्याचाही म्हणजे लागवडीनंतर आहे ना, 1 वर्षातच. आता लावलं तर पुढच्या वर्षी तुम्हाला ह्या झाडापासून 20 किलो फळं मिळणार. वाटतंय तुम्हाला छोटं झाड, पण लावल्यानंतर खूप वाढतं आणि दरवर्षी त्याला बुडापासून कट करावं लागतं. म्हणजे मे महिन्यामध्ये कटिंग करून नंतर त्याचं मग खत. ह्या झाडाचा रेट काय? ह्या झाडाचा रेट आता 60 रुपये. 60 रुपये. आणि ती कापूर? कापराचा 250 रुपये.
कापरा 250. आणि हे आपण जे सांगितलं निरफणसाचा त्याचा 400 रुपये. 400 रुपये. ही रेड बनाना केळीची नाही. हो, रेड बनाना केळी आहे. ही साऊथची केळी आहे आपली. आपण जर कधी इकडं हैदराबादच्या खाली गेला अगदी पार केरळपर्यंत तर तुम्हाला हीच केळीची लाल केळी मिळते आणि शॉर्टमध्ये असते. मध्ये असते. आणि ह्याचं गावरान म्हणजे टाईपमध्ये. गावरान टाईप ह्याचं म्हणजे मार्केटही खूप आहे. हे म्हणतात श्रीमंताचं फळ म्हटलं जातं त्या भागामध्ये. ही केळी मार्केटलाही महाग भेटते चांगली. आता ह्याचा आपल्याकडे रूप कितीला आहे? 100 रुपयाला आहे. आणि आपले फळ कधी देईन? 1 वर्षात. 1 वर्षामध्ये. हो म्हणजे नॉर्मल आपल्या केळी घेते. हो. त्याच्यानंतर हे पाठीमागं आपली रेड पपनस आहे. रेड पपनस म्हणजे ते मोसंबीसारखं एवढं मोठं फळ फळ होतं. असतं. मोठं फळ होतं आणि ते खाण्यासाठी चांगलं आहे. त्याच्यानंतर आता हे आपल्याला कोणतं आहे? हेच त्याच्यामधलं ग्रीन कलरचं आहे. ग्रीन कलरचं. हे रेड आहे म्हणजे आतून रेड असतं, हे व्हाईट असतं आतून. त्याच्यानंतर हे रुद्राक्षाचं झाड आहे. रुद्राक्षाचं जो आपण गळ्यामध्ये रुद्राक्ष घालतो त्याचं हे झाड आहे. तर ह्याचं काय रेट आहे सर? ह्याचा रेट 300 रुपये झाड. आणि ह्याला फळ ते लागणार का रुद्राक्ष? फळं लागणार आता मग आपलं झाड आहे ते तुम्हाला दाखवतो. ते सगळ्यात उंच झाड दिसतंय ते. त्याला आता फुलं लागले. आता नाही, ह्याला किती लागतील? त्याला 7 वर्ष. 7 वर्ष. ओके. 7 वर्षानंतर त्याला रुद्राक्ष लागलं जातं. आणि ह्याला याची काय प्राइस आहे रुद्राक्षाची? 300 रुपये. 300 रुपये. आता ही आपली ही वेगळी केळी दिसते ना? हा, हे विलायची केळी. विलायची म्हणजे आपली गावरान केळी. त्याच्यामध्ये विलायची सारखं असते का? हा, ते विलायची सारखं थोडासा वास येतो त्याचा. आणि ते लहान मुलांसाठी एकदम म्हणजे लहान मुलांना तर रोज एक ह्याचं केळ द्यावं असं म्हटलं जातं. आईच्या दुधासारखं ह्याच्यामध्ये ताकद असते. म्हणजे प्रोटीन भरपूर. हो. ती अशी विलायची ही केळी. ह्याचंही झाड 100 रुपयाला आहे आपल्याकडे. त्याचबरोबर हे रेड फणस म्हणजे आतून गर थोडासा रेड असतो. व्हिएतनाम रेड फणस म्हणून आहे. व्हिएतनामची व्हरायटी आहे. त्याचबरोबर ही व्हिएतनाम पिंक म्हणून आहे. तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला 1 वर्ष त्याला फळं लागणार. पण पहिल्या वर्षी घ्यायची नाहीत. जरा झाड स्ट्रॉंग बनवल्याच्या नंतर घ्यायची थोडी 2 वर्षानंतर. आणि फळं एवढी भारी येतात आतमध्ये गर वगैरे म्हणजे चिकट नाही काय नाही. हाताने मोसंबीसारखं सोललं जातं ते फणस. म्हणजे आपलं जे गावरान आपल्या इथे मिळतं चीक येतो ते चीक येतो. आणि ते कापताना पण वेळ जातो. आपले कापा मिळत नाही लवकर. मिळत नाही. तर याच्यामधून आपल्याला सहज शिरतं. आणि हे समोरचं हे आपलं वॉटर ॲपल ना? वॉटर ॲपल आहे. हा तिकडे आपण रेड कलरचा पाहिला. हा व्हाईट आहे आणि पिंक आहे. असे 3 कलर आहेत आपल्याकडे. मध्ये एक कुठेतरी ऑल टाइम ऑल टाइम फणस. ऑल टाइम म्हणजे ऑल टाइम येत नाही त्याला. वर्षातून एकदाच येतं. पण खालचं आत्ता नंतर वरचं असं करून जरा लॉंग टाइम पर्यंत चालतं. म्हणजे 3-4 महिने फणसं मिळतात त्याची एकदा पिकायला लागले की. म्हणून त्याला ऑल टाइम नाव दिलं. ह्याला 3 वर्षानंतर म्हणजे फळधारणाची टप्प्याटप्प्याने होती म्हणा. टप्प्याटप्प्याने होती. त्याच्यानंतर हे समोर आहे ते पानवेल आहे आपला. म्हणजे खाण्याचे पान. तो बी एक जरी घरी लावला आपण तरी वर्षभर आपल्याला म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला पानं लागतात. ती विकत घेण्याची गरज नाही. ह्या ठिकाणी आपाटा. आणि पानाचे काय रेट आहे? पानाचे ते 100 रुपये. आणि हा पण जे फणस सांगितले फणसाचे रेट सांगा जरा. फणसाचे रेट हे पिंकवाला मोठा आहे 250 रुपयाला आहे. आणि हा 150 रुपयाला आहे. आणि तो 200 रुपयाला आहे रेड फणस. आणि आता हे KG10 सध्याच्या काळाला व्हायरल व्हिडिओमध्ये KG10 खूप नाव प्रचलित आहे. आता ह्याचं कसं आहे नवीन व्हरायटी. आता ह्याचं पानच बघू शकता वडाच्या पानासारखे म्हणतात. 100 ग्रॅम जरा व्हिडिओ दाखव. 100 ग्रॅमचं एक फळ होतं. परंतु 100 ग्रॅमचं नव्हतं. 50 ग्रॅम झालं तरी अजून आपल्याकडे काही फळं लागलेली नाही आहेत त्याची. पण ज्याला प्रायोगिक तत्वावरती बाबा नवीन काहीतरी करायचे त्यांच्यासाठी चांगली व्हरायटी आहे. जर मोठं फळ झालं चांगली व्हरायटी लागली तर पुढं खूप पैसे देणारी व्हरायटी. फुटवा भरपूर आहे. हो, फुटवा भरपूर. आता जे आपल्या कोण निवडून लावलेली आहेत ना 4 महिन्यामध्ये रोपं जवळजवळ आहे ना 3, 3.5, 4 फुटापर्यंत वाढलेली आहेत. शेतकरी मित्रांनो, ज्याला नवीन काहीतरी शेतीमध्ये करायचे आता हे KG10 एक खूप जांभूळ सध्याच्या काळाला प्रचलित आहे. आणि हे लावण्याचा म्हणजे महत्त्वाचा उद्देश म्हणजे की आता त्या माहितीनुसार साधारणतः 100 ग्रॅम हे एक फळ होतं आहे. तर ह्याचा आपण नक्कीच शेती करू शकता. आता पुढचा पण फळ पाहू. हे रेट काय याचा? 250 रुपये. 250 रुपये. आणि हा पांढरा जांभूळ ते आपण तिथं पाहिलेलं पांढरा जांभूळ. ह्याचा कलमाचा रेट काय आता? हे 150 रुपयाला आहे. 150 रुपये. आणि एका वर्षामध्ये याला फळं लागतात. म्हणजे पण पहिल्या वर्षी घ्यायची नाही. शक्यतो झाडाचे डेव्हलप करायची. हे आपले न्यू सेलर मोसंबी. हे मोसंबीचं झाड आहे. म्हणजे हे बाहेरची आहे का? नाही, आपली मेन आहे. त्याला इथं डोळा भरलेला आहे. कलम केलेलं. ही आपली रेग्युलर मोसंबी जी मार्केटला मिळते तीच मोसंबी. ती वेगळी मोसंबी. तिकडे माल्टा मोसंबी दाखवली ती वेगळी. काय रेट आहे? हे 100 रुपयाला आहे. 100 रुपयाला. हो. आणि हे शेजारचं ते हे लिंबू आहेत. ह्या लिंबाच्या 3 व्हरायटी आहेत. ह्याच्यामध्ये एक कागदी आहे, साई सरबती आणि फुले सरबती आहे. अशा 3 व्हरायटी आहेत ज्या आपल्या देशी व्हरायटी. साधारण त्याचा रेट काय? 50 रुपये. 50 रुपये प्रति. हो. झाड बी बघा कसे फ्रेश. तिकडे एक पलीकडे अण्णा सफरचंद दिसतंय. हो, ते आणि नासपती दिसते. हो, त्या बरं. इथं अंजिराचे पण रोपे भरपूर आहेत. हे पेर. हे पेर नासपतीचं हे फळ झाड. ह्याचा काय रेट आहे? त्याचा 200 रुपये रेट आहे.
आपण आता हे लावलेलं आहे, आपल्याकडे 1.5 वर्षाचं झाड आहे, चांगली ग्रोथ आहे झाडाची, परंतु अजून रिझल्ट नाही आलेला. म्हणजे फळं लागल्याच्या नंतर आपण 100% सांगू शकतो आपल्या वातावरणामध्ये चांगली फळं लागतात त्याला बाबा. आता इकडे अण्णा सफरचंद हे अण्णा सफरचंद हे 200 रुपयाला रोप आहे याचं. याला फळं लागतात. हे समोर जी मोठी झाडं दिसतात सफरचंदाची, याला दरवर्षी फळं असतात. त्याला पाहिजे असेल तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये येऊन आपण पाहू शकतो. आणि पलीकडे साईडला हार्मन आपल्याला हार्मनी ॲपल आहे. आणि ही आसाम सुपारी म्हणे जे डॉर्फ व्हरायटी आहे, म्हणजे हाईटला कमी येते, कमी हाईटला 1-3-4 फुटापासूनच त्याला सुपारी लागायला सुरुवात होते. त्याचबरोबर हिथं जी सुपारी आहे इंटरमंगला सुपारी आहे इथं समोर साईडची ना ती थोडी उंची इंटरमंगला आहे. त्याच्या पुढे जी छोटी झाडं दिसतात ना ती अक्रोडची झाडं आहेत. त्याचाही रिझल्ट नाही आहे, परंतु कुणाला जर प्रायोगिक तत्वावरती लावायचे असतील तर अक्रोड आणि त्याच्यासमोर पिस्ता आहे. पिस्त्याचं कसं काय पिस्त्याचं बी ते बी पिस्ता आपण दाखवू झाड त्याचं. शेतकरी मित्रांनो, जे आपण पास्ता जे छोटंसं असं फळ आपल्याला खायला मिळतं, तर त्याचं हे झाड आहे. आणि सर हे लागतं कधी फळ? 3 वर्षांनी लागतात. आता ह्याचं म्हणजे आपल्याकडं सोलापूरमध्ये एक जणांनी शेती केलेली आहे. 3 वर्षामध्ये त्याला फळं लागलेली आहे पिस्ताची भरपूर. ते पिस्ताचं झाड आहे. आणि ह्याचं प्राईस? ह्याचं 300 रुपये प्राईज आहे त्याची. शेतकरी मित्रांनो पाहू शकता, अनेक ठिकाणी आपण जातो पाहतो, पण एका ठिकाणी सगळे फळझाडं मिळत नाही, तर ह्या ठिकाणी सगळी फळझाडं मिळणार आहेत. त्याच्यानंतर हे सर्व हे अक्रोडचं आहे, जो आपण काश्मीरला किंवा थंड हवेच्या ठिकाणी जिथे आता मागं उत्तराखंडला आपण पाहिलं ते, त्या ठिकाणी अक्रोडची शेती केली जाते. तर कडकवरून असतं, आतमध्ये पडल्यानंतर मेंदूसारखा दिसतं. हे असं अक्रोड झाड. ह्याचं काय रेट आहे? हे 250 रुपये. 250 रुपये. आणि ही आपण जी सुपारी सांगितली ती हो इंटरमंगला सुपारी. पेरूच्या कोणत्या व्हरायटी हे पण जरा सांगा. पेरूची आता हे सरदारची व्हरायटी आहे. ठीक आहे. हां. आणि ह्या साईडचं सरदारचे. आणि ते वरली बी सरदारचे का? सरदारचे ते आता सध्याला सरदार आपल्याकडं जी विलास आणि तैवान पिंक अशा व्हरायटी आहे सगळ्या. शेतकरी मित्रांनो, हे आहे सीडलेस लिंबू. ह्याच्यामध्ये म्हणजे बी अजिबात नाही आहे. हे अशा प्रकारचं छोटंसं झाड आहे. त्याला एक तुम्हाला दाखवण्यासाठी एक दाखवा आणलं आहे. त्याची पाने कारण की किडनी वगैरे खाली असतील, तर अशा पद्धतीचं लिंबू आहे. आणि जर रेट काय आहे? हे 60 रुपयाला आहे. 60 रुपयाला. तर नक्कीच ज्यांना लागवड केली बिया वगैरे नको हवेत त्यांच्यासाठी लिंबू छान आहे. कंटिन्यू त्याला लिंबल चालू होते. आता ते संबंधच होत नाही. त्याचं मोठं झाड पाय तिकडं बघा, कॅमेरा दाखवा, ते समोरचं मोठं झाड त्याचं आहे. जे मध्ये नर्सरीमध्ये ते झाड आहे. त्याच्यानंतर इथं कलकत्ता पत्ती, हे कुंभकाठची मोठी झाड आहे, ते आपण जे दाखवलं ते. हे ब्लड ऑरेंज हे काय? हां, ब्लड ऑरेंज म्हणजे आतल्या साईडनी पूर्ण लाल कलरचं जे मोसंबी आहे ती. म्हणजे आतले जे मोसंबी आहे ना आपली, आतल्या साईडनी कापल्यानंतर पूर्ण ते लाल होती, म्हणजे लाल असती. आपली जशी व्हाईट असते ना तशी ती लाल असती. चालेल. त्याच्यानंतर हे बघा, हे कलकत्ता पत्ती लिंबू. बघा लिंबू कसं लागलं. आपल्या गावरान लिंबासारखीच व्हरायटी आहे ही. हे बघा गोल आकाराची आणि अनेक आंबट असते. अनेक या ठिकाणी झाडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. लिंबाच्या जवळजवळ 10 व्हरायटी आहेत आपल्याकडे ना. हो. शेतकरी मित्रांनो, ज्यांना चंदन शेती करायची त्यांच्यासाठी इथं आपण रोपं पाहू शकता. जे नगरचे शेतकरी मागे चंदन शेती त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात दाखवली, तर त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगते. सर आता चंदनाच्या रोपाबद्दल काय रेट याचा? ह्याचा 50 रुपये रेट आहे. आणि व्हाईट चंदन आहे, पांढरं. हां, पांढरं चंदन म्हणजे सुवासिकच आहे ना? हो हो, सुवासिक. हे सुवासिक येण्यासाठी ह्याचा मदर ब्रँड आहे ना, कमीत कमी 30 वर्षाच्या पुढचा पाहिजे. म्हणजे त्याच्या बियाणापासून केलेलं असेल. त्याच्यासाठी आपण आहे ना, हे चंदनासाठी म्हैसूर हे प्रसिद्ध आहे. म्हैसूरवरून ही रोपं आणल्या जातात, ज्यांची बाबा नर्सरी नावाजलेली आहे, खूप जुनी आहे, त्यांच्याकडनं आणलेली आहे ती. आणि म्हणजे हे लावल्याच्या नंतर तुम्हाला एक 12 वर्षामध्ये ह्याचं चंदन तयार होतं. परंतु ह्याला सहजीवन म्हणून अजून एक लिंबाचं झाड वगैरे लावावं लागतं. तर ते लिंबाचं झाड म्हणजे त्याच्या लिंबाच्या झाडाच्या मुळ्यापासून ह्याचं झाड आहे ना खाद्य घेतं. आता हे गवत आहे ना, तर ह्या गवताच्या मुळ्यापासूनच हे खातं. हे डायरेक्ट खात नाही काय, त्याला दुसऱ्या झाडाच्या मुळेपासूनच खाद्य लागतं. त्याच्यासाठी हे परजीवी. त्याचं लागवड केल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यासाठी त्याला चांगली वाढ होण्यासाठी आपलं वाळा असतो का, म्हणजे वाळा म्हणजे त्याचं मुळ्याच असतात सगळ्या, त्याचं एक झाड याच्या साईडला लावायचं. आणि लिंबाचं झाड एक 3-4 फुटावरती लावायचं. शेतकरी मित्रांनो पाहू शकता, कारण की अशी माहिती इतर नर्सरीवाले किंवा इतर कोणी देत नाही, तर छान अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आता हे पुढे जे आहे तुम्हाला वाटतं की हे कोणतं आहे? हे कॉफीचं झाड आहे. कॉफीचं झाड. हो, पाहू शकता. अनेकांना प्रश्न पडतो कॉफी कशी असते. हे असं झाड आहे. आणि ह्याचा काय रेट आहे? ह्याचा 100 रुपये. आणि लावल्यानंतर किती येतं? तर 2 वर्षात त्याला कॉफी येते. पहा, बाल्कनीत वगैरे लावायचं असेल, ज्यांना कॉफी घरची प्यायची असेल त्यांनी नक्कीच खूप ट्राय येते कॉफी आपल्याकडे त्याला. आणि ब्लॅक जांभूळ म्हणून आपली बागही याची 4 वर्षामध्ये याला जांभळं लागतात चांगल्या पद्धतीने. किपिंग क्वालिटी वगैरे चांगली आहे त्याची.
त्याच्यानंतर इथं आता हे कापराचं तर आपण सांगितलं. त्याच्यानंतर हे सर्वात महाग विकलं जाणारं फळ म्हणजे आवोकाडो. तर हे मेक्सिकन आवोकाडोची व्हरायटी आहे ही. ह्याचं रोप आपल्याकडे एक आत्ता 900 रुपयाला एक रोप आहे. याचं सगळ्यात महाग विकलं जातं हे रोप. पाहू शकता या इकडं पुढं तुम्हाला इथं डायरेक्ट बियापासूनच पाहायला मिळणार आहे. हो, आणि वर ग्राफ्टिंग केलेलं आहे. अशा पद्धतीचा हा आवोकाडो आहे. हे हश म्हणून आहे आणि आपली इंडियन व्हरायटी आहे जी आपली 350 वातावरणात आपल्या सुटत नाही का? रूप होते. म्हणजे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने कुर्ग म्हणून एक युनिव्हर्सिटी आहे त्यांनी काढलेली आहे. त्याची पानं बघा ही वेगळी असतात, ह्याची पानं वेगळी असतात. ही इंडियन व्हरायटी आहे. ग्रीन कलरचा आवोकाडो येतो याचा. सगळे आता तो देशी कसला काय रेट त्याचा? तो 350 रुपये आणि हे आपले 900 रुपये. 900 रुपये येते. शेतकरी मित्रांनो, आता जी मी फळझाडे किंवा मसाल्याचे पदार्थ झाडे किंवा इतर सर्व जी काही झाडे दाखवली, ही झाडे कुठं मिळतील आणि कसे मिळतील काय त्याच्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला आता मिळणार आहे. तर सांगायचं म्हणजे की ही नर्सरी पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये सिंगापूर या गावामध्ये आहे. आणि त्यांचा मोबाईल नंबर वगैरे आपण सांगून घेऊ. सर सांगा. आपली नर्सरी सासवड यवत रोडला आहे. सासवडपासून 10 किलोमीटर, उरुळी कांचनपासून 12 किलोमीटर अंतरावरती आहे. यवतपासून एक 25 किलोमीटरवरती आहे. आणि सासवडपासून 10 किलोमीटर अंतरावरती. तर आपला मोबाईल नंबर आहे 9822 900 546 आणि 90 49 43 10 68. तर आपल्या काही सगळ्या प्रकारची झाडं खात्रीशीर मिळतील आणि कधी येऊन आपण भेट देऊ शकता. अगदी 12ही महिने 24 तास नर्सरी चालू असते. असं काही टायमिंग वगैरे नाही आहे. आपलं घराचे शेजारी, त्याच्यामुळे कधीही भेट देऊ शकता. आपल्याला वेळ मिळेल त्या पद्धतीने. आणि सांगायचं म्हणजे की आता आपण जी इतर राज्यातली जी फळं पाहतो ती सर्व फळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. त्यांचे जे मदर प्लांट आहेत, जी मोठी झाडं आहेत, ती सुद्धा पाहायला मिळणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला जी काही आपल्याला रोपे खरेदी करायचे आहेत ती या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता. आणि व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.